शीतल तुझी मैत्रीण लय बाय बित्रे अगं सारखी पुढं पुढं करती आणि ऐन टायमाला टांग मारती. जाऊ दे तिला काय बोल नकस, तिला काय कळत नाही र. शीतल तुला पटलाय ना प्लॅन तू कर. मी आहे तुझ्या संग. मी का भीतोय काय गुन्हाला. इसलिए तुम्ही नको बोल रही हो ना. हे रावल्या तू का नाही उद्याच्या उद्या मला ते आणून दे. आपण भैयाचा इशय सेंड करून टाकूया. असं खाजवत बसल ना माकडावानी आणि जाईल त्याच्या घरला. ए शीतले आजीला कळलं तर. अगं बाई हॅलो. हाव 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आम्ही आता तुमचीच आठवण काढत होतो. आम्ही का ग काय झालं? अरे वागऱ्या बायकोला तेवढं फोन करतोस वय. ए हुबलाग राहुले ग बस जरा. काय रे तुम्ही एकत्रच आहे व्हय? हा आम्ही एकत्र आहे म्हणून तर तुझ्या संग बोलाय तर मिळलं बाबा. हा बस बस लय बोलू नको. दे फोन दे तिला. हा देतो देतो. घे बाय शीतल. आमच्या संग बोलू वाटत नाही ना त्याला. लगीन झाल्यापासून इसरलाय दोस्ताला पाका ग. हॅलो. अहो मी यास्मिन आणि राहुल्या एकत्रच आहे. अहो आणि आमचं सेलिब्रेशन चाललंय. कसलं? अहो आपल्या दुश्मनाला का नाही लईच पळवलं आम्ही. नुसतं डबा घेऊन आत बाहेर एवढंच करत होता. अहो तुम्हाला सांगते 4 दिवसात घरी जात असतोय परत. शितले आता काय केलंस बाई तू? अहो पक्षातली माणसं येणार म्हणून मला कॉम्प्युटर क्लासला जाऊ दिलं नाही. मग मी बी आयडिया केली. रावल्याला सांगून जमाल गोटा मागवून घेतला आणि मिक्स केलं त्याच्या सरबतात. अहो मग तर मज्जाच मजा. लईच वाट लागली होती त्याची तर. शितले तू काय करशील ना खरंच. अहो खरी मजा तर उद्या आहे. उद्या कवचकुली आणून लावणार त्याच्या कपड्यात. खासवत जे घरला जाईल ना परत आलाच नाही पाहिजे. शितले तुला जरा तरी अकलेचा भाग आहे का? हा मगाशी मी म्हणत होतो मला आता काय शितली सुधारली असेल. कसलं काय? अहो चिडायला काय झालं? चिडल काय झालं म्हणजे? तुला काय कळतं का तुला? अगं लग्न झालंय तुझं. हे ना पहिल्यासारखं सगळं वागणं आता सोडून दे. कळलं? हे बघ चुकून जरी कोणाला कळलं ना तू असं काहीतरी करतेस काय होईल माहितीये ना. त्या भैयाचं आणि जडीचं लग्न झालंय आता. तू भैया त्या घरचा जावई. तू त्यांच्या संसारात विघ्न आणलीस म्हणून आयुष्यभर बोलणी खायला लागतील तुला. आणि आता काय बारकीस तू. आणि मला एक सांग तू असं केल्यावर ते काय भैया घर सोडून जाईल होय? हा उलट तुझ्या चांगलं टील ते. अहो पण ऐकून घे जरा नीट विचार करून वागत जा. कळलं? हे बघ तू तुझी कामं कर आणि नामाने राहिरा. कशाला या सगळ्यात पडतीस? हा मान्य मला तो भैया त्रास देतोय पण शितले आपले हात दगडाखाली. लक्षात ठेव आपण जर त्याला अद्दल घडवायला गेलो ना उलटा आपल्याला जास्त त्रास होणार आहे. उद्या जर काय झालं तर ते मामाला निस्तारायला लागणार आहे. त्याला पकडचा डोक्याला ताप. अहो काय नाही होणार. विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. हाय का अजून आहेच का तुझं? शितले तुला माझी शपथ आहे तू ह्याच्यातलं असलं काय सुद्धा करायचं नाही. लक्षात ठेव. अहो खरं सांगते मी. कुणाला काय बी नाही कळणार. शितले एवढा ओव्हर कॉन्फिडन्स असणं चुकीचं आहे. बघ हा ओव्हर कॉन्फिडन्स ना नडल तुला. बर तुमची शपथ नाही लावत कवचकुली. चल ठेवतो फोन. आणि प्लीज प्लीज काहीतरी उद्योग करू नको बाई प्लीज. वय काय राजा काय झालं? अरे काय नाही घरचंच. अरे काय झालं ते तर सांग. आणि एवढं काय बोलत होतास? म्हणजे तुला असं चिडलेलं लय कमी वेळा बघितलंय मी. अभ्या तू म्हणतोस ते खरं आहे बरं का. नाही आमच्याकडच्या पुरी ना खरंच कुडगुणीत. आईला अचानक पलटी. अरे आता तर माझ्याशी तावातावाने भांडत होतास की आणि एका फोन नंतर डायरेक्ट मत बदललं. आणि लग्न झाल्यावर सुधारल्या त्या आमच्याकडच्या पुरी कसल्या. बरं लय काय सिरियस नाही ना? नाही
एवढं काय नाही, पण फोन केला नसतं तर झालं असतं सिरियस. नाही एवढं काय नाही. शीतल, प्लॅन ऑन आहे ना आपला? मग कधी आणून देऊ तुला उद्या? हे बाबा गप बस की, आता काय नको ते. शीतल, माघार नाही घेणे का बर का? आमच्या लई चिडल्यात. आजा एवढं कधीच नव्हतं चिडलं ते माझ्या. अगं पण चिडलं म्हणून काय झालं तेव्हा? अगं पण मग सगळाच प्लॅन कॅन्सल होय आता. नाही नाही, नुसतं कवच कुली नाही एवढंच म्हणलेत ते. बाकी त्या भैयाला घराबाहेर काढल्याशिवाय आपण गप बसायचं नाही. येऊ ना बाप. आता मला फुल कॉन्फिडन्स आहे. भैया घरातनं बाहेर निघतच असत. काय हो वाटतंय का आता बरं? वाटतंय की बरं. ते बाथरूम बाहेर कशाला बांधून ठेवलंय बरं? घरात बांधायला काय झालं होतं? त्याच्या दिवशी आम्हाला भेटायला आले होते. काय म्हणले असतील? भैयासाहेबांना भेटायला आलो, भैयासाहेबाचं पोट बिघडले. 4 वेळा बादल्या घेऊन बाहेर. कसं दिसते ती? वय तुम्हाला विचारूनच आधीच बांधकाम करायला पाहिजे होतं ना. सगळं चुकलंच आमचं. पण मग आता तुमचं पोट बिघडलं त्याला आम्ही काय करणार? बरं ही झालं आजचं. किती प्रॉब्लेम आहे तिथं. झोपायला जागा नाही, मच्छर किती आहेत, आंघोळीला गरम पाणी नाही, जेवायच्या नावानं बॉम्ब हे बादल्या घेऊन बाहेर जावं लागतंय. किती ऍडजस्ट करायला लागते. त्याच्या इथं राहिलो तेच चुकलं आमचं. शीतलचे झोपडाचे सोडून आमचे झोपडले इथं. ह्याच्या आधीचे पण प्लॅन होतेच की आमचे. ओ मी काय पत्रिका नव्हते घेऊन आले आमच्या घरी राहिला या म्हणून. आणि एवढं पण ऍडजस्ट करता येत नसेल ना तर मग जाऊन राहा तुमच्याच घरी खुशाल. कोणी हितच थांबा असं म्हणलेलं नाही तुम्हाला. तसं बी आमची काही गैरसोय होत नाही असं काही नाही. हो तुम्ही काय सांगताय? जाणारच आहे आम्ही. कुठला हाऊस झाली या कोरड्यात राहायचे. जेडे काय झालं ग? अगं काय नाही, जरा नाराज झालेत ते. या घरात राहायचा त्रास होतोय त्यांना. म्हणत होते माझ्याच घरी बरं होतं, उगा आलो इथं. मग मी पण म्हणलं जा की मग तिकडच राहा. म्हणजे आमची आयडिया वाजली म्हणायचं तर. कसली आयडिया? अगं आयडिया म्हणजे माझी आणि शितलीची आयडिया.